नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे करुणाच्या शॉपचं उद्घाटन. तर आम्ही लवकर निघालो. 10चा टायमिंग होतं आणि 10 ऑलरेडी वाजलेत. आई झालंय काय? दादा घेऊन येतो यायला. चल तुझं. आजचा कार्यक्रम आहे आणि आम्ही 10:04 वाजता इथे आलो आहे. तर अजून कोणी आलं नाही आहे, पण त्याच्या आधी मी रांगोळी काढून घेते. ऑलरेडी आम्हाला लेट झालं आहे आणि हे नेहमीचंच आहे की आम्ही लेट येणं, पण अजून कोणी आलं पण नाही आहे. आणि या शॉपसाठी आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत. करुणा गेले 1 महिना झाला की खूप म्हणजे पुणे ते घर एवढं ट्रॅव्हलिंग करते फक्त याच्यासाठी, आणि तिच्यासाठी खूप मोठा दिवस होता. तर फायनली तो दिवस आला आहे की आम्ही आता तिच्या शॉपचं ओपनिंग करतो आहे आणि मग ती इथे येऊन जाऊन राहणार आहे. कसं वाटतंय? कसं डेकोरेट केलंय? मस्त. याचं सगळं श्रेय कुणाला जातं माहिती आहे ना? आणि करुणा. खूपच छान. खूपच छान. आणि आज तुझं बघण्याचा कार्यक्रम आहे, तर कसं वाटतंय तुला? खूप छान. इंग्लिश हे सीड्स आहे त्या घेऊन जा. तुम्हाला जावई आले. अन्वय कसं आहे? बेस्ट. शुभ्रा कसं वाटतंय? कसं आहे? कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष दीक्षा सावंत आणि उपाध्यक्ष महिला बचत गटाचे अध्यक्ष. काय करुणा? तर आम्हाला ऐकून घ्यायचंय की हे सगळं मटेरियल काय आहे आणि ते कसं यूज होतं ते. ॲक्च्युली हे जे प्रोडक्ट आहे ग्रो अप म्हणून, हे सगळ्या फळझाडांसाठी वापरलं जातं, भाजीपाल्यांसाठी वापरलं जातं. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये ह्युमिक, फुलविक हे जे कंटेंट आहेत म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचे आहेत. ह्युमिक ॲसिड, फुलविक ॲसिड, अमिनो वगैरे सगळंच मिक्स आहे, म्हणजे ऑल इन वन म्हटलं तरी चालेल. हे कोणत्याही झाडाला देऊ शकतो आणि ह्याचा स्प्रेचा डोस 2 ते 3 ml पर लिटर वॉटर असतो. ओके. ते कुठल्या म्हणजे आंबा वगैरे पण? इथे सगळ्या फळभाज्यांना चालतं, आंब्यांना चालतं, काजू वगैरे सगळ्यांना टाकू शकतो. आता हे अल्फा सुपर आहे. ॲक्च्युली प्रोटीन हायड्रोलिसेट, म्हणजे आपल्याला जसं माणसांना प्रोटीनची आवश्यकता असते तसं झाडांना पण असते. मग ह्याच्यातून जास्त प्रमाणात प्रोटीन झाडांना प्रोव्हाइड होतं. त्यामुळे हे प्रोडक्ट देणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून झाडं ताजीतवानी राहतात आणि त्यांच्यात वर्क करण्याचा हे येतो. आता आमच्या बोर्डला हार घालतोय. ऑलमोस्ट आता 11 वाजत आल्यात आणि घरातलेच आमचे अजून यायचे बाकी आहे, त्याच्यामुळे कार्यक्रम अजून थांबलाय. वातावरण थोडं दमट आहे कारण खूप पाऊस पडून गेला आहे आणि त्यात आता ऊन पडलं आहे तर इतकं गरम होतं आहे, पण इतकं हिरवंगार आणि एकदम अशी झाडांना मस्त तरारी आल्यासारखं झालं आहे, त्याच्यामुळे इतकं फ्रेश वाटतं इकडे. तर आता लवकरच कार्यक्रम सुरू होणार आहे. सगळे यायला लागलेत आता. प्रमुख पाहुणे आले. आपल्याला धम्मचक्र प्रवर्तन घडून आणणारे सम्राट अशोक, महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्रीबाई फुले सेवा केंद्र त्याच्या आमच्या गावातील ज्येष्ठ, त्याचबरोबर आई तू पण घे. साधू साधू टाळा. बिचाऱ्याने जीवाचा लाभ केला आमच्यासाठी.
हा आई येते. आज या सावंत कृषी केंद्रासाठी मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या स्वतःच्या वतीनं आणि आलीनं मी या कार्यक्रमासाठी आणि तरुणासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि असाच उत्कर्ष होत जावो अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद. शेतीला म्हणजे आपला भारत देश हा शेती प्रधान देश आहे आणि शेतीला आवश्यक असणारी जी साधनं आहेत, जी बी बियाणे आहेत, ती आपल्या पंचकृषीला निवडणुकीसाठी जायला लागत होतं. खऱ्या अर्थानं ती गरज समजून तरुणानं जे काय आपल्या नावामध्ये जे काही करुणा आहे, ज्या तथागत बुद्धानं जसं आपण म्हणतो करुणा हा एक शब्द आपल्या करुणाने जे शिक्षण घेतलं आणि त्याचा फायदा म्हणून त्याची ही जी चांगली कल्पना आहे की आपण जे शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याचा फायदा आपल्या गावातील लोकांना व्हावा आणि आपल्या तामाल्यामध्ये हे कृषी सेवा केंद्र असं नाहीच आहे आणि करुणा तुझी कल्पना अतिशय सुंदर आहे. हे कोण झटकून राहिला ना ते आई तुला करून कोण राहिला खूप आवडलं. झाडं लावले किती छान नाही अजून आम्ही विक्रीला आणणार आहोत. विक्रीला पण हां हां मी आल्यावर हे आज बघितलं ना इतकं सुंदर वेगवेगळ्या कलरची फुलं सुंदरच. साठी खूप मोठं डेअरिंग लागतं, एवढं धाडस लागतं. कारण आता आपला माणूस, आपला तरुण त्याने शिक्षण घेतलं की तो नोकरीच्या मागे लागतो, कुठे नोकरी मिळते का किंवा त्यासाठी तो धडपडत असतो आणि धडपडत असताना त्याचा गावाकडे कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष होतो. परंतु करुणानं आणि तिच्या आईवडिलांनी चांगले पाऊल उचललेलं आहे. तर या अनुषंगाने मला एकच सांगायचं वाटतं की जो आपला गावातला विद्यार्थी आहे किंवा तरुण वर्ग आहे हा शहरामध्ये जेव्हा जातो तेव्हा तिथे, कारण आपल्याकडे गावामध्ये कॉलेजेस नाही आहेत, काही नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला शहरामध्ये जावं लागतं. पण अभिमान जेव्हा वाटतो की तो शहरातून जाऊन जेव्हा शिकून येऊन आपल्या गावासाठी काहीतरी करतो. एक संकल्पना केल्याने अभ्यास करून जे मनामध्ये आणून या गावामध्ये कृषी सेवा ही ह्या शेतकऱ्यांना, इथल्या लोकांना एक साधन सुविधा प्राप्त करून दिली. फक्त त्या भातावर रोग पडला तर आई तिकडे वस्तू विकते, आई माझी तिकडे वस्तू विकते घरातल्यांनाच. आम्ही घेतलेलं आहे त्याचा आता मी ॲक्च्युली घरातलेच इतके आहेत, सगळे घरातलेच आहेत आणि आता त्यांनाच आम्ही वस्तू देतो. स्कॅम घरातलीच माणसं भरपूर आहेत, त्यांच्यासाठीच तेवढं शॉप आहे. हा जो गोंधळ आहे ना तो प्रत्येक कार्यक्रमात या 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 सगळे या सगळे द्या. पॉलिटिशियन वाटते ना. असं वाटतं पुढे पुढे पाहिजे. इकडे इकडे बघा, इकडे तिकडे बघा. थँक्स आल्याबद्दल. आणि हिला वोट देऊन निवडून द्या. आताच नेहा आणि आत्ते आले रत्नागिरीवरून.
पहिले कस्टमर काय घेतलं छान आहे छान काय आहे घेतलं हे बघ ही कधीची काटेरी अच्छा आता घरचं खाय घरच्याच भाज्या खायच्या टोमॅटो सगळी घेतलं काकडी आणि हे अरे बघ किती झाले ते असू दे चांगले पहिला कस्टमर तेव्हा ओपनिंग पण झाली नव्हती तेव्हा निकृष्ट दर्जाचं डेकोरेशन बाय स्वाती कांबळे चिकटपट्टी निघाले चिकटपट्टी कापल्यात कोणी कुठल्या माहिती आहे बारकी पण माहिती आहे ऑर्डर केलेली आहे फोरेट आणि नंतर राहण्याचा आपल्या बऱ्याचशा काहीतरी घ्यायला पाहिजे फोरेट घ्या गरजेचं आहे याचं औषध मारून आलं आणि आता एकदम नसेल द्या अजून नाही ते औषध मारून मारायचं आणलेत नाही आत्याने सजेशन दिलंय की ॲग्रिकल्चरचं शॉप आहे तर इथे साड्या बिड्या पण ठेव आत्ते नवीन बिझनेस आयडिया देते करुणाच्या शॉपला व्हिजिट करा करुणाला वोट द्या तिने तोंडावरतीच तर मी उघडलेली राखीला हा ते मस्त वाटतं ना पण सनरूफचं मला मी तर गाडीत बसली सुद्धा नक लागल अगं कलरचं त्याने घ्यायचं होतं मला असं वाटलं जुनं खडं आणलं ठीक आहे पण तुम्ही नवीन आणलं तर माहिती जुनंच आहे मी लावलं नाही ना आमची बहीण ही करणारी बिझनेस वुमन झाली आहे माझी आणि मला खूप अभिमान आहे तिचा लहान असून एवढं पुढे गेली ते स्वतःसाठी काहीतरी केलं तिला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू ताई पण मान का डोलवतेस असं बोलू बरोबर आणि आता दादाच्या गाडीतून करुणाचं फोटोशूट सुरू झालंय शायनिंग घ्या नुसत्या शायनिंग घ्या खूप छान उद्घाटन झालं आणि आता मी घरी चालली आहे कारण घरी प्रज्ञाचा बघण्याचा कार्यक्रम पण आहे पाहुणे घरी येणार आहेत म्हणून मी व्लॉग इथेच संपवते नेक्स्ट व्लॉग नक्की बघा